श्री साई ज्ञानेश्वरी 9वा अध्याय फलश्रुती. श्री साई ज्ञानेश्वरी श्री साईचाच ग्रंथ आहे. ग्रंथाचे वाचन चंचल मनाला शांत करते. श्री साईबद्दल आस्था, श्रद्धा आणि विश्वास निर्माण करतो. श्री साईची भक्ती निष्फळ जात नाही. भक्तांना मनोवांछित भौतिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्ती होते. अध्याय 9वा अध्याय फलश्रुती आहे. श्री साई ज्ञानेश्वरी श्री साईंच्या प्रेरणेने रचली आहे. हा ग्रंथाच्या वाचनाने श्री साईची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. प्रत्येक ग्रंथाचे श्रद्धापूर्वक पारायण केल्याने मनोवांछित फळ मिळते. श्री साई ज्ञानेश्वरी भक्तासाठी कल्पतरू कामधेनू आहे. यांच्या शीतल सावलीमध्ये शांतीने बसून ध्यानपूर्वक मनन करण्याची आवश्यकता आहे. फलश्रुती. जो भक्त या ग्रंथाचे प्रेमाने वाचन करेल त्यांच्या संपूर्ण मनोकामना श्री साईनाथ महाराज अवश्य पूर्ण करतील. जो भक्त या स्तोत्राचे प्रतिदिन प्रेमाने भक्तिभावाने 1 वर्षपर्यंत वाचन करेल त्याचे त्रिविध ताप श्री साईनाथ महाराज अवश्य दूर करतील. त्यांना रक्षा सुरक्षेचा दिव्य कवचाचे वरदान प्राप्त होईल. सकाळी स्नान करून जो भक्त शुद्ध मनाने नित्यप्रेमाने आणि श्रद्धापूर्वक वाचन करेल त्याच्या मनात शुद्ध भावाचा संचार होऊन त्याचे मन श्री साईनाथ महाराजाच्या चरणावर लीन होईल. ज्या लोकांना अशक्य असेल 1 वर्ष नित्य वाचन त्यांनी प्रत्येक गुरुवारी सद्गुरू श्री साईनाथ महाराजांचे मनात ध्यान करून ह्या ग्रंथाचे पारायण केल्यास अवश्य लाभ मिळेल. ज्यांना हेही संभव नसेल प्रत्येक गुरुवारी वाचन त्यांनी प्रत्येक एकादशीला श्री सद्गुरू साईनाथ महाराजांच्या मनात ध्यान करून या स्तोत्राचे वाचन श्रद्धा आणि भक्तीने केले तर याचे फळ आश्चर्यजनक मिळेल. जो भक्त विश्वासाने ह्या ग्रंथाचे वाचन करेल त्याची आध्यात्मिक उन्नती अवश्य होईल आणि सद्गुरू श्री साईनाथ महाराज त्यांच्या सर्व भौतिक इच्छा तत्काळ पूर्ण करतील. ह्या ग्रंथाचे वेळोवेळी पारायण केल्याने मंदबुद्धीसुद्धा बुद्धिमान होतील. अज्ञानी ज्ञानी बनतील. संकटग्रस्त स्थितीत अकाली मृत्यूचा प्रहर आणि प्रकोपापासून वाचेल आणि अल्पायुसुद्धा शतायू प्राप्त करू शकतील. ह्या ग्रंथाचे नियमित वाचन केल्याने सांसारिक जीवनात कधीही पैशाचा अभाव जाणवणार नाही आणि निर्धनाच्या घरी कुबेर स्वतः येऊन भरभराट करेल. हे सत्य आहे. ह्या ग्रंथाचे वाचन केल्याने वांझ स्त्रियांना मूल होतील आणि असाध्य रोग्यांना निरोगी होऊन पूर्ण स्वास्थ्य जीवन प्राप्त होईल. ह्या ग्रंथाचे नित्य प्रतिदिन प्रेमपूर्वक वाचन केल्याने भीती आणि चिंता नष्ट होतील. मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. ब्रह्माच्या चिरंतनात्वाची अनुभव होईल. हे बुद्धिमान भक्तांनो, ह्या ग्रंथाच्या वाचनाबरोबर आपल्या मनात पूर्ण विश्वास ठेवा आणि कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क, शंका कुशंका आणि खोट्या धारणांना थोडीही आसरा देऊ नका. आपल्या मनात त्यांना कुठलाही थार देऊ नका. हे बुद्धिमान भक्तांनो, तुम्ही शिर्डीला जा. श्री साईनाथांच्या चरणकमलावर आपले ध्यान केंद्रित करा. तुमचे कल्याण अवश्य होईल. कारण सद्गुरू साईनाथ अनाथांचा नाथ आहेत. भक्तांचा ते कल्पवृक्ष आहेत. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.